9 एप्रिल 2024 ला संत लहरी आश्रम चांदणी चौक भंडारा येथे आदिवासी हलबा समाजाने येत्या लोकसभा निवडणुकीत समाजाने कुठल्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून समर्थन करावे यासाठी बैठक बोलवण्यात आली। बैठकीत जेही निर्णय एकमताने होईल त्या दिशेने समाज जाईल असे ठरले आणि समाज बांधवांनी एकमताने काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोले यांना पाठिंबा दर्शविला। मागील नगर परिषदांनी लोकसभा निवडणुकीत समाजाने संपूर्ण पाठिंबा नगराध्यक्ष आणि खासदार म्हणून सुनील मेंढे यांना दिला, पण त्यांनी समाजाशी विश्वासघात केला। समाजांचे एकमेव नगर परिषदेतील प्रतिनिधीला भाजपातून निलंबित केले। समाजाच्या कुठल्याही प्रश्नावर चर्चा केली नाही ना संसदेत यावर प्रश्न विचारले। वारंवार भाजप नेत्यांना निवेदन दिले, मोर्चे काढले, पण भाजपांनी समाजाच्या प्रश्नांवर कानाडोळा केला। त्यामुळे समाज नाराज आहे। मुख्य म्हणजे सुनील मेंढे यांच्यावर विशेषतः नाराजी आहे। हलबा समाज म्हणून वस्ती असलेल्या ठिकाणी विकास कामे प्रामुख्याने अडवण्यात आली, त्यामुळे संपूर्ण समाज सुनील मेंढे यांच्यावर नाराज आहे। केंद्रात राज्यात भाजप शासन असून हलबा समाजाची एक सुद्धा मागणी मंजूर केली नाही। यावेळी समाज ताकदीने डॉक्टर पडोळे यांच्या पाठीशी उभा राहील असा ठराव करण्यात आला। आज आमच्या हलबा समाजाच्या वतीने एक मीटिंग ठेवली होती। संत लहरी आश्रममध्ये आमची मीटिंग होती। त्या मीटिंगमध्ये असं ठरविण्यात आलं की सर्व समाज बांधवांनी मिळून एकतर्फी वोटिंग करायची। तर ती वोटिंग येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर प्रशांत पडोळे यांना जाहीर पाठिंबा देण्याचे निर्णय सर्वांचे झालेले आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये डॉक्टर प्रशांतला आम्ही सर्व समाज बांधवांनी वोटिंग करू असे निश्चय केलेला आहे। पोहाड आहे, प्रभाग क्रमांक 14, राम मंदिर वार्ड भंडारा। आज हलबा समाजाच्या वतीने मीटिंग घेण्यात आली संत लहरी बाबा आश्रममध्ये। समाजाच्या एक निष्ठाने प्रशांत पडोळे यांना समर्थन देण्यात आलेले आहे सर्वांच्या सहयोगाने। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।